वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण बनवणार आहे पिझ्झा। पहिले आपण टाकायचं पिझ्झा सॉस। बघू शकता आम्ही कुठल्या ब्रँडचा टाकतो, हे बघू शकता, पिझ्झा टॉपिंग ऑल इन वन। आणि मेयोनीज टाकायचं। मेयोनीज पण दाखवते कुठल्या कंपनीचं, हे बघू शकता, वेज ओरिजिनल आहे, हे बघू शकता। आता त्याला पूर्ण स्प्रेड करायचं। पहिले त्याला बटर लावून घ्यायचं, शेकून घ्यायचं, चांगलं गरम करायचं, दोन्हीकडनं चांगलं गरम करायचं बटर लावून। बघू शकता आम्ही नुसतं चीजचा, भाज्या नाही टाकायच्या, नुसतं चीजचा, भाज्या नाही टाकायच्या, फक्त चीजचा। आणि ह्याच्या साथात खायला फ्रेंच फ्राईज करतात। आणि ह्याच्याबरोबर एकदम मील सारखं खायला फ्रेंच फ्राईज करते, बघू शकता। आता ह्याच्यावर चीज टाकायचं। आम्ही दाखवतो कुठल्या कंपनीचे चीज आहे, कुठल्या कंपनीचं आहे मम्मा, दाखव। हे बघू शकता भरभरून, तुम्हाला जेवढं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं चीज तुम्ही टाकू शकता त्याच्यात। मला तर लय चीज लागतं म्हणून मी लय टाकणार। वाव, वास लय भारी येतो आत्तापासूनच। बघू शकता गाईस, आम्ही आता हे बेक करायला घेतलंय, बघू शकता। आणि हे पण आता इथे तळते मम्मी, बघू शकता। नाही अजून मेल्ट झालं, खाल्लं शिजलं झालं, हे झालं, भाजलंय चांगलं। हे बघू शकता, कबूतर पण आलंय खायचा त्याच्या। आता हे बेक झाल्यावर भेटतो। हे बघू शकता गाईस, पूर्ण आता कुक झालेलं आहे। आता मम्मी उघड, ओहो कसला भारी वास येतो। आता त्याच्यावर चिली फ्लेक्स टाकते मम्मी, कसला भारी वाटतं पिझ्झा। आणि हे फ्रेंच फ्राईज पण रेडी झालेले आहेत। पेरी पेरी फ्रेंच फ्राईज मला खूप आवडतात म्हणून पेरी पेरी फ्रेंच फ्राईज। आता मम्मी कट करते हळू। खाली घेऊन कट करायचं ना मम्मा। 8 पीस कर, छोटे छोटे, 4 नंबर। हे बघू शकता, आता पिझ्झा आता रेडी झालेला आहे। मस्त झालं, एकदम कुरुम टेस्ट आहे। बाय गाइस, लाईक शेअर कमेंट करायला